तर हॅलो गाईज, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज गुरुवार, आज पिराचा वार असल्यामुळे आम्ही गेलो होतो देवीच्या मंदिरात. इथून पुढे आम्हाला पिराला देवीचे फोटो काढून देत नाही, म्हणून तुम्हाला मी बाहेरून झूम करून दाखवत आहे. बघा गाईज, आणि आम्ही लगेच दर्शन घेऊन आलो होतो प्रदक्षिणा मारण्यासाठी. हे माझे घरचे, आम्ही पड्डेशने दर्शन घेऊन लगेच निघालो होतो. हे तुम्ही पाहू शकता देवीच्या मंदिराचा परिसर. इतर यात्रेला कोणी नसेल आले तर एक दिवस यात्रेला नक्की या. दसऱ्या दिवशी खूप मोठी यात्रा असते इथली. खूप बघण्यासारखं असतं, खूप पाहण्यासारखं असतं. एकदा तुम्ही नक्की या. आणि तिथून आम्ही लगेच दर्शन घेऊन निघालो होतो पिराला. पिराला गेलो की आम्ही छोट्या बाळाचं दर्शन करण्यासाठी त्यांना आम्ही घेऊन आलो होतो इकडे पिरावर. तिथून परत आम्हाला पुढच्या पण पिराला जायचं होतं, त्याच्यामुळं आम्ही लगेच इथनं पड्डेशीने दर्शन घेतलं आणि लगेच प्रदक्षिणा मारून निघालो. थोडंसं तिथं बसलो होतो, थोडा प्रसाद वगैरे घेतला, सगळ्यांना प्रसाद वाटला आणि आम्ही स्वतःने सर्वांनी प्रसाद खाल्ला. तिकडून लगेच आम्ही निघालो होतो कोर्टीच्या पिरासाठी. कोर्टीच्या पिरापासलं वातावरण बघून अगदी मन प्रसन्न झालं होतं. तिथल्या पिराचं वातावरण, तिथलं मंदिर पीर चढावर असल्यामुळं पिरापासलं वातावरण बघून अगदी मन खूपच प्रसन्न झालं होतं. तिथं गुरुवार असल्यामुळे तिथं दर गुरुवारी यात्रा असते, बाजार वगैरे भरतो. तिथनं लगेच आम्ही पिराचं दर्शन घेतलं आणि निघालो घरी. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू, बाय बाय.